हा ग्रेनोरोचा वायरलेस मायक्रोफोन मी आणलेला आहे. Amazonवरून मी मागवला होता. याचा मी या व्हिडिओमध्ये पूर्ण रिव्ह्यू देणार आहे. आवाज कसा येतो, याचे फीचर्स काय आहेत, नॉईज कॅन्सलेशन कसं वर्क होतं. प्रत्येकदा सांगतो, मी काही प्रोफेशनल टेक यूट्यूबर नाहीये. मी माझ्या पद्धतीने जो मला रिव्ह्यू वाटेल प्रमाणे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला अनबॉक्सिंग करूया. तर हा आहे ग्रेनोरोचा वायरलेस माईक आणि ह्याच्यावर जे दुसरं डिव्हाइस येतं ते मी या फोनला अटॅच केलेलं आहे. आता तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल. ह्याच्या पाठीमागे एक स्विच बटन आहे जे आपल्याला हे डिव्हाइस ऑन आणि ऑफ करण्यासाठी यूज केले जाते. आता त्याच बटनाचा यूज करून आपल्याला नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन करायचा आहे. तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो. इथे 3 लोगो आहेत आणि मधल्या लोगोमध्ये आपल्याला दिसत असेल ग्रीन लाईट ब्लिंक करते. या वरच्या साईडला म्यूट बटनचं जो लोगो असतो माईकचा तो आहे आणि खालच्या साईडला बॅटरी रिलेटेड त्यांनी लोगो दिला आहे. बॅटरी जर लो असेल तर रेडमध्ये ते सिग्नल देईल. ही ब्लिंक होत नाही आहे ग्रीन. तर आता हे बघा, मी नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन करतो. मी त्यासाठी एकदाच फक्त क्लिक करतो. आता मी क्लिक केलं आहे. ही लाईट एकदा ग्रीन लाईट एकदा ब्लिंक झाली. आता तुम्हाला थोडासा आवाज कमी झालेला वाटेल फॅनचा, म्हणजे नॉईज थोडं कमी झालेला वाटेल. आता मी दुसऱ्यांदा परत एकदा क्लिक करतो. आता हे सेकंड टाईम म्हणजे सेकंड लेवल झाल्यामुळे अजून थोडा नॉईज कमी झाला असेल. आता मी थर्ड टाईम करतो. थर्ड टाईम केल्यावर पूर्णपणे नॉईज कॅन्सल होईल, फॅनचा आवाज पूर्णपणे कमी येईल आणि माझा आवाज तुम्हाला चांगला ऐकू येईल. आता हे थर्ड टाईम झालं. थर्ड टाईममध्ये तुम्हाला फॅनचा आवाज पूर्णपणे कमी आलेला असेल. व्लॉगसाठी किंवा व्हॉइस ओव्हरसाठी, एका व्हिडिओमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला जर यूट्यूबवर टाकायचे असतील तर यासाठी हा माईक उपयोगी पडतो. तुम्ही चुकूनसुद्धा 2 वेळा क्लिक करू नका. 2 वेळा क्लिक केल्यावर आवाज म्यूट होतो. ह्याच्यावरची जो लोगो आहे तो ग्रीन होतो. तो ग्रीन झाला तर समजायचं की आवाज म्यूट झालेला आहे. तुम्हाला याचं मी एक्झाम्पल देतो. 2 वेळा मी क्लिक करतो. 2 वेळा क्लिक केल्यामुळे, फास्ट केल्यामुळे म्यूट झाला होता आपला आवाज आणि तेच 2 वेळा फास्ट क्लिक केल्यावर परत ऑफ होऊन जातो मोड. जर तुम्हाला इको साऊंड म्हणजे यामध्ये रिव्हर्ब मोड आहे. आता तो रिव्हर्ब मोड कसा चालू करायचा, तर त्यासाठी तुम्हाला सलग 3 वेळा क्लिक करावं लागेल. आणि रिव्हर्ब मोड काय आहे की आपण जेव्हा बोलतो तेव्हा इको साऊंड होईल. म्हणजे एका हॉलमध्ये आपण बोलतोय तसं एकदम आवाज घुमतोय तशा टाईपचा आवाज येईल. त्याचवेळी तुम्ही इथं ब्लिंक लाईट कशी होते ते तुम्हाला समजेल. आता 3 वेळा मी 3 वेळा क्लिक केल्यावर, फास्ट क्लिक केल्यावर रिव्हर्ब मोड चालू होईल. तुम्हाला माझा आवाज इको साऊंडसारखा येईल. त्यासाठी मी तुम्हाला परत एकदा एक्झाम्पल करून दाखवतो. आता बघा, ही ब्लिंक होते, थोड्या वेळाने ब्लिंक होते. तुम्हाला आता माझा आवाज वेगळा येत असेल, इको असा येत असेल, माईकवर बोलतोय असा आवाज येत असेल, तर यासाठी हा रिव्हर्ब मोड दिलेला आहे. तर मी परत हा ऑफ करण्यासाठी मी परत 3 वेळा क्लिक करेन. आता जर तुम्ही पाहत असाल तर ही जी ग्रीन लाईट आहे ती ब्लिंक होत नाही आहे, एकसारखी ती चालू आहे. म्हणजे यावरून समजून घ्यायचं की नॉईज कॅन्सलेशन मोडसाठी चालू झालेली आहे. इको रिव्हर्ब मोड ऑफ झालेला आहे. तर हे झाले सगळे फीचर यामध्ये मी तुम्हाला दाखवून झाले. याचे बॅटरी बॅकअप आहे 3-4 तासाचा. मी अजून चेक केलेलं नाही, कारण आजच मी याचं अनबॉक्सिंग केलेलं आहे. मी जेव्हा यूज करेन तेव्हा काही यात प्रोज आणि कॉन्स असतील, त्या बाबतीत मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. हा मला ॲमेझॉनवरून 790 रुपीजला मिळाला. एक बिगिनर म्हणून हा सर्वांना उपयोगी पडेल. याच्या पाठीमागे एक क्लिप पण आहे, जी क्लिप तुम्ही टी शर्टसाठी लावू शकता. तसेच याबरोबर एक USB केबलही मिळते, जी चार्जिंगसाठी यूज करू शकतो. तर थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर मला त्याचा काही
एक्सपिरियन्स असेल ह्या डिव्हाइसच्या बाबतीत तर मी त्याचा रिप्लाय नक्कीच करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून काही महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील या डिव्हाइस संदर्भात तर तुम्ही प्रश्न करू शकता, विचारू शकता. मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर थँक्यू सो मच.